विद्यार्थ्यांचे ई झोन मराठी एज्युकेशन चॅनल मध्ये स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर अगदी 11वी आणि 12वी सर्व विषयाचे सराव पेपर्स म्हणजे अगदी 5वी पासून तर 12वी पर्यंतचे सर्व प्रथम सत्र, घटक चाचणी आणि सराव पेपर्स, बोर्ड पेपर्स, वार्षिक पेपर्स हे सर्व प्रकारचे तुम्हाला ऑनलाईन लेक्चर्स अगदी आदर्श उत्तरासह या चॅनलवर पाहायला मिळतील। तेव्हा जर आपण या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राइब करा, लाईक करा आणि हा ऑनलाईन लेक्चर आवडल्यास आपल्या इतर मित्रांनाही शेअर करा। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये 11वी राज्यशास्त्र सराव पेपर 2022 प्रथम सत्र परीक्षा हा ऑनलाईन लेक्चर आदर्श उत्तरासह आपण पाहणार आहोत। तर चला सुरू करूया ऑनलाईन लेक्चर। प्रथम सत्र परीक्षा, विषय आहे राज्यशास्त्र। सर्वप्रथम सूचना वाचणं महत्वाचं असतं। वेळेवर सर्व प्रश्न सोडवणं आवश्यक आहे। उजवीकडील अंक गुण दर्शवितात, तर प्रत्येक नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवा अशा काही सूचना बोर्डाने, परीक्षा विभागाने दिलेल्या असतात। तर चला, प्रश्न पहिला आहे 3 गुणांसाठी। प्रश्न 1 कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा। संसदीय पद्धतीमध्ये मंडळात अधिकाराचे आहे, कायदे मंडळात व कार्यकारी मंडळात काय आहे? तर विभाजन, समन्वय, विलीनीकरण की केंद्रीकरण? तर यामध्ये ज्याला आपण अधोरेखित केलेलं आहे ते उत्तर योग्य आहे, म्हणून ते तिथे लिहायचंय समन्वय। त्यानंतर दुसरी रिकामी जागा आहे पहा, अमेरिकन संविधानाच्या प्रथम 10 दुरुस्त्यांना एकत्रितपणे काय संबोधले जाते? बिल ऑफ राईट्स, मॅग्ना कार्टा, मूल तत्व, मूलभूत हक्क? तर बिल ऑफ राईट्स असं तिथे उत्तर लिहायचंय, ते योग्य आहे। 3 नंबरची रिकामी जागा आहे, विधाने पूर्ण करा आहे की न्याय मंडळाचे प्राथमिक कार्य आहे काय? कायदा करणं, कार्यवाही करणं, अभिनिर्णय की नेमणुका करणे? तर अभिनिर्णय ही तिसरी योग्य विधान आहे। असे 3 गुण इथे मिळून जातील। यानंतर प्रश्न 1 मधील ब आहे, योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। 3 गुणांसाठी आहे। तर आहे किंवा नाही ही तपासण्याची प्रक्रिया म्हणजे जगातील सर्वात प्राचीन प्रातिनिधिक सभा कोणती आहे? तर हाऊस ऑफ कॉमन्स, हाऊस ऑफ लॉर्ड, सिनेट की हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह? तर हाऊस ऑफ कॉमन्स हे उत्तर योग्य आहे। म्हणजे विधान पूर्ण करायचंय त्याच्या समोर लिहून। त्यानंतर दुसरं आहे, संसदेने तयार केलेला कायदा संविधानानुसार त्याला न्यायाधिकरण, न्यायालयीन पुनर्विलोकन की सक्षमीकरण की जागतिकीकरण? तर 2 नंबरचा पर्याय योग्य आहे, न्यायालयीन पुनर्विलोकन हा पर्याय योग्य समोर लिहायचा आहे। यानंतर तिसरी जी आहे ती UPSC ही संस्था कशाशी निगडीत आहे? दहशतवादी कारवायाशी, भारतातील खाजगीकरणाशी, विकेंद्रीकरणाशी की केंद्र सरकारमार्फत स्पर्धा परीक्षेसाठी? तर तो पर्याय योग्य आहे, केंद्र सरकारमार्फत स्पर्धा परीक्षेसाठी। तर अशा पद्धतीने 3 दिलेले जे विधानं होती ती पुन्हा लिहायची पूर्ण करून। यानंतर प्रश्न 1 आहे की दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा। 3 आहेत, 3 गुणांसाठी। लोकशाहीमध्ये पहिली आहे, इथे उत्तर पण समोर आपण लिहिलेलं आहे। लोकशाहीमध्ये मंत्रिमंडळाला सामूहिक जबाबदार असणारा तर पंतप्रधान हे असतात। राज्य कारभार चालवण्यासाठी लोक काही जणांची निवड करतात, त्याची जी पद्धत आहे ती म्हणजे कोणती? तर प्रातिनिधिक लोकशाही। त्याच्या पुढे लिहायचंय, एखादे राज्य नागरिकांच्या आर्थिक व सामाजिक हिताचा पुरस्कार करण्यासाठी पुढाकार घेते तेव्हा त्या राज्याला काय म्हणतात? कल्याणकारी राज्य असं म्हणतात। त्यानंतर
खाली ड दिलेली आहे पुन्हा 3 गुणांसाठी. दिलेला गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. म्हणजे त्या गटात न बसणारा शब्द लोकसेवा आयोग, राज्यसेवा आयोग, महिला आयोग, याच्यामधला महिला आयोग वेगळा आहे. त्यानंतर प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन, स्टाफिंग आणि सेलिंग, याच्यामधला सेलिंग सुद्धा वेगळा आहे. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि भाजप यामधला भाजप हा वेगळा आहे. त्यानंतर अशा पद्धतीने इथे भारतातील, आता ही संकल्पना चित्र पूर्ण करायचं होतं. इथे फक्त एवढं दिलेलं असतं, बाकीचे हे सर्व कॉलम आपल्याला पूर्ण करायचे. भारतातील राष्ट्रीय पक्ष कोणते आहेत? तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तृणमूल काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि बहुजन समाज पक्ष हे भारतातील राष्ट्रीय पक्ष म्हणून आहेत. या अशा पद्धतीने ही संकल्पना चित्र आपण पूर्ण केलेलं आहे. साधारण 2 ते 3 गुणांसाठी हे विचारलं जातं. यानंतर खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा. खाली जी विधानं दिलेली आहेत, 5 विधाने दिलेली आहेत, त्यापैकी 3 लिहायची. 2-2 गुणांसाठी साधारण 6 गुणांसाठी हे विचारले जातात. तर अमेरिकेत संसदीय पद्धत अस्तित्वात आहे, चूक की बरोबर, आणि का सकारण लिहायचंय. लोक प्रशासन या विद्याशाखेचा जन्म भारतात झाला. भारतात स्वतंत्र न्यायमंडळ आहे. बदल आणि विस्तार यावर आधारित दृष्टिकोनाला विकास प्रशासन असं म्हणतात. आणि 73व्या घटना दृष्टीने नगरपालिकांना घटनात्मक दर्जा दिलेला आहे. तर अशा पद्धतीने 5 दिलेले पैकी 3 लिहायचे. तर पहिला इथे लिहिलेला आहे पहा, अमेरिकेत संसदीय शासन पद्धती अस्तित्वात आहे. हे विधान चूक आहे, कारण अमेरिकेत अध्यक्षीय शासन पद्धतीचा स्वीकार अमेरिकेने केलेला आहे. हे पहिल्याचं उत्तर आहे. त्यानंतर लोक प्रशासन या विद्याशाखेचा जन्म भारतात झाला. तर हे विधान सुद्धा चूक आहे. लोक प्रशासन या विद्याशाखेचा जन्म अमेरिकेत झाला. त्यानंतर भारतात स्वतंत्र न्यायमंडळ आहे. हे विधान बरोबर आहे. हे विधान बरोबर आहे, कारण भारतात न्यायव्यवस्था म्हणजे स्वतंत्र आहे. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ ही 3ही मंडळे स्वतंत्र आहेत, म्हणून हे विधान बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न 4, खालील विषयावर तुमचं मत 25 ते 30 शब्दामध्ये नोंदवायचंय. कोणतेही 2, 3 ते 4 गुणांसाठी दिलेले असतात. साधारण 8 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला असतो. तर 8 ते 10 गुणांसाठी न्यायमंडळाची, न्यायाधीशांची नेमणूक प्रक्रियेत महत्वाची भूमिका असणं आवश्यक आहे. प्रशासनात नियोजन असणं आवश्यक आहे. 3, विकास प्रशासनात लोकसहभाग आवश्यक आहे. या 3 पैकी आपल्याला 2 लिहायची. पहिला लिहिलेला पहा, न्यायमंडळाची, न्यायाधीशांची नेमणूक प्रक्रियेत महत्वाची भूमिका असणं आवश्यक आहे. तर सर्वोच्च उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुकांची प्रक्रिया संविधानात नमूद केलेली आहे. त्यांची नियुक्ती सरन्यायाधीशांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती करत असतात. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या नियुक्तीच्या वेळी त्या राज्याच्या राज्यपालांचा सल्लाही न्यायालयाने घेतलेला असतो. या तरतुदीचा अर्थ लावताना असं म्हटलेलं आहे की न्यायाधीशांच्या नियुक्त्यामध्ये न्यायमंडळाची भूमिका महत्वाची असली पाहिजे. या निर्णयानुसार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व इतर 4 ज्येष्ठतम न्यायाधीशांचं एक मंडळ असतं आणि ते मंडळ त्यांची नियुक्ती करत असते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विकास प्रशासनात लोकसहभाग आवश्यक आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये जनतेचा सहभाग हा महत्वाचा असतोच, परंतु प्रशासकीय व्यवस्था अधिक परिणामकारक करण्यासाठी जनतेच्या प्रशासकीय सहभागाची आवश्यकता असते. म्हणून आजच्या प्रातिनिधिक लोकशाहीत जबाबदार शासन आणि प्रशासन अस्तित्वात येण्यासाठी जनतेचा शासन आणि प्रशासनामध्ये जास्तीत जास्त सहभाग असणं अत्यंत आवश्यक आहे. यानंतर प्रश्न 5, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 80 ते 100 शब्दामध्ये लिहायची. 5-5 गुणांसाठी विचारलेली असतात. 3 दिलेली आहेत, पैकी 2 लिहायची. 10 गुणांसाठी हा प्रश्न आहे. नीती आयोगाची थोडक्यात माहिती लिहा. न्यायालयीन पुनर्विलोकन याबद्दल सविस्तर लिहा. प्रतिनिधित्वाच्या पद्धती स्पष्ट करा. 3 पैकी 2 लिहायच्या. नीती आयोगाची थोडक्यात माहिती. नीती आयोग नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ही भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी शिखर संस्था आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. 1 जानेवारी 2015 रोजी भारत सरकारने या नीती आयोगाची स्थापना केलेली आहे. अशी थोडक्यात नीती आयोगाची माहिती आपण यामध्ये पाहिलेली आहे. यानंतर न्यायालयीन पुनर्विलोकन याबद्दल सविस्तर लिहा असं म्हटलंय. तर इथे आपल्याला उत्तर लिहायचं आहे. संसदेचे कायदे हे संविधानानुसार आहेत की नाही हे तपासण्यासाठी एखादी संस्था असणं गरजेचं आहे. म्हणून संविधानानुरूप नसलेले कायदे अवैध घोषित करून त्यांच्या कार्यवाहीस मनाई करण्याचा अधिकार या संस्थेस असला पाहिजे. तरच संविधानाचे उल्लंघन करणारे कायदे संसद तयार करणार नाही. आणि म्हणून लिखित संविधान असलेल्या लोकशाही देशात हा अधिकार न्यायमंडळाला दिलेला आहे. न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे संसदेने बनवलेला कायदा संविधानाशी सुसंगत आहे किंवा नाही हे तपासून पाहणं आणि संविधानाशी सुसंगत नसलेला कायदा घटनाबाह्य घोषित करण्याचा न्यायमंडळाला असलेला अधिकार होय. तर अशा पद्धतीने आपण प्रश्न 5 पाहिलेला आहे. यानंतर प्रश्न 6 आहे की खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे 150 ते 200 शब्दामध्ये लिहायचं आहे. तर हा जो प्रश्न आहे मोठा सविस्तर उत्तरामध्ये प्रश्न आहे. 2 पैकी 1 लिहायचं आहे. पहिला आहे पहा, संविधान म्हणजे काय? नियमांचा संच, अधिकारांचा संच, उद्दिष्टे व मूल्यांचा संच. या मुद्द्यांच्या आधारे तो प्रश्न लिहा. किंवा लोक प्रशासन म्हणजे काय ते सांगून लोक प्रशासनाची व्याप्ती पॉस्टकॉर्ड स्पष्ट करायचं आहे. पॉस्टकॉर्ड म्हणजे प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन, स्टाफिंग, डायरेक्शन आणि कोऑर्डिनेशन या संकल्पनाचा आधार घेऊन आपल्याला ते उत्तर लिहायचंय. तर या 2 पैकी आपण 1 पाहूया. दुसरं पाहूया आपण, लोक प्रशासन म्हणजे काय ते सांगून लोक प्रशासनाची व्याप्ती स्पष्ट करा. प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन, स्टाफिंग, डिरेक्शन, कोऑर्डिनेशन. तर उत्तर प्राध्यापक विड्रो विल्सन यांनी लोक प्रशासनाची व्याख्या केलेली आहे की द स्टडी ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन या 1887 साली लिहिलेल्या पुस्तकात त्यांनी कायद्याची सविस्तर आणि पद्धतशीरपणे अंमलबजावणी म्हणजेच लोक प्रशासन या दोन्ही व्याख्या पारंपरिक दृष्टिकोनातून आहेत आणि लोक प्रशासनाच्या कृती व कार्याशी संबंध जोडणारे आहेत. उदाहरणार्थ कायद्याची अंमलबजावणी, सार्वजनिक धोरणांची अंमल करणं हे होय. सायमन यांच्या मते राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील कार्यकारी शाखेच्या कृती व कार्याला लोक प्रशासन म्हणतात. लोक प्रशासनाचा अर्थ सांगणाऱ्या पारंपरिक आणि आधुनिक व्याख्या लक्षात घेतल्या म्हणजे लोक प्रशासन म्हणजे शासनाचे कायदे व धोरणे अंमलात आणणारे शास्त्र आणि कला आहे. त्यानंतर P stands for प्लॅनिंग म्हणजे नियोजन करणं. लोक प्रशासनातील सर्वात पहिली पायरी म्हणजे नियोजन करणं. नियोजन करून कोणत्याही कामाची पहिल्यांदा निश्चित दिशा व धोरण ठरवणे गरजेचे असते. त्या कामासाठी आवश्यक मनुष्यबळ, वेळ, पैसा, येणाऱ्या अडचणी इत्यादींचा विचार नियोजनात करण्यात येतो. कोणत्याही कामाची सुरुवात नियोजनाद्वारे होते. O stands for ऑर्गनायझेशन म्हणजे संघटना उभारणं. वरपासून खालपर्यंत कामाची विभागणी करणं, अधिकाराची आणि कार्याची विभागणी व वाटप करणं हे यामध्ये ऑर्गनायझेशन मध्ये येतं. त्यानंतर तिसरा जो आहे स्टँड्स फॉर स्टाफिंग मीन्स नोकर वर्गाची तरतूद करणं. संघटनेचं कार्य करण्यासाठी नोकर वर्गाची गरज असते. त्यांची नेमणूक, त्या कामासाठी लागणारं प्रशिक्षण, कामासाठी योग्य परिस्थिती निर्माण करणं इत्यादी गोष्टी लोक प्रशासनात येत असतात. त्यानंतर डी फॉर डिरेक्शन मीन्स मार्गदर्शन करणं. कार्य योग्य प्रकारे करून घेण्यासाठी कुशल मार्गदर्शकाची पण गरज असते. म्हणून कनिष्ठ कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणं, उद्दिष्ट साध्य करणं याचा समावेश लोक प्रशासनामध्ये होत असतो. यानंतर जी 5वी स्टेप आहे की को स्टँड्स फॉर कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय स्थापनं, की सर्व विभागांचं कार्य, शाखा, उपविभाग यांच्या समन्वय प्रस्थापित करून कामातील दुहेरीपणा व अनावश्यक खर्च टाळणं म्हणजे समन्वय प्रस्थापित करणं होय. तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या त्याची माहिती लोक प्रशासनाची पाहिलेली आहे. अशा पद्धतीने आपण एकूण 6 प्रश्नांची अगदी उत्तरासह व्यवस्थितरित्या 11वी राज्यशास्त्र या विषयाचा
प्रथम सत्र सराव पेपर 2022 न्यू पॅटर्न अगदी आदर्श उत्तरासह हा ऑनलाईन लेक्चर आपण व्यवस्थित पाहिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा पूर्ण पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जेव्हा तुम्हाला द्वितीय सत्र परीक्षेला जायचंय तेव्हा याचे निश्चित फायदा या पेपरचा होणार आहे. तेव्हा आपण सर्वांनी अगदी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.